आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅजेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते GR काढतायत, देतायत, दिलं असं जे चाललंय, त्यात आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये जे बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राइब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग OBC मध्ये असतील तर त्या गॅजेटला आधार धरून ते आदेशमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही। आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं 1963 पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते। 11 वर्षात ते करू शकले नाही। त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब विरोधी पक्षात नेतृत्व होते, सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं। केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते, राज्यात त्यांचं सरकार आलं होतं, इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते। पण ते मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण, आदिवासींचा खरा अभ्यास करणारे, याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्यघटने परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही। एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल असेल, TSC असेल, हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं। केंद्राने तो कायदा करावा लागतो, त्यानंतरच तो कायदा होतो आणि राष्ट्रपतींची सही होते। हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता। आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली, एका जजने तिथल्या मतई या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे, जो आदिवासी आहे, तो भडकला आणि ते 2 वर्ष पेटलं। ते 2 वर्ष पेटलं, कितीतरी लोकांचा मृत्यू झाला। आदिवासी तिथे लढत होते, आपले पंतप्रधान गेले नाही, आता 2 वर्षानंतर गेले। हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे। या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही, आदिवासी मरतो तीच मरतो। आणि एक नक्की आहे, आज आम्ही धडगाव सगळे खूप पक्षात सगळे नेते एकत्र आलो, मला म्हणजे कौतुक वाटतं। धडगाव पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते थोडं करून दाखवलं धडगावच्या। जसे विजय प्राडकेजी असतील, धनसिंग पाटील असतील, आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही पक्ष असे हे हा मोर्चा झाला। या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले, चांगलं निवेदन तयार आहे, तहसीलदारांना दिलंय, ते राज्य सरकारला हे जे पाठवलंय त्याच्या त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखोरीचा विषय येताच कामा नये। आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे। पूर्वी झालं ते 2 लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने काम हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत, बाहेर पडले। मी ते पाहत राहिलो, आदिवासी समाज जागृत। आधी आम्ही मोर्चा करताना लोक रस्त्यावरनं पाहतात, पण या मोर्चामध्ये ते होऊ शकत नाही। मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं, अज्ञान आहे त्यांनाही स्वतःवर सांगावं लागेल, परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी खासदार आहे तेही आहे। आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे, राजकीय स्तरावर लढाई लढलोय आणि ह्या लढाया चालू राहणार। परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल, तो किती मोठा माणूस असेल, मुख्यमंत्री असो का कोण, त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय। आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे, याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवलं।